नमस्कार श्रोते हो, ऑनलाईन सुविधा यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। संत दर्शन या मालिकेचा भाग 4 आपण ऐकत आहात। आज आपण ऐकणार आहोत संत गोदड महाराज व श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची भेट। यापूर्वीच्या भागांमध्ये आपण पाहिलं की वयाच्या 14व्या वर्षीच महाराजांनी आपलं राजवैभव सोडून दिलं आणि श्री विठ्ठलाच्या नामस्मरणात ते पूर्णपणे तल्लीन झाले। महाराज घनदाट जंगलातून मार्गक्रमण करत निघाले। त्यांच्या मनात कसलीही भीती नव्हती। हातात दगडी टाळ, मुखात विठ्ठल नाम, ते पूर्णपणे भजनात दंग झाले। जंगलातील फळे आणि कंदमुळे खात ते आपली वाट पुढे चालत होते। चालता चालता ते सातपुडा पर्वतरांगांमध्ये पोहोचले आणि तिथेच त्यांनी तप साधनेसाठी आसन मांडले। तब्बल 12 वर्षे त्यांनी अन्न पाण्याविना कठोर तपश्चर्या केली। या खडतर तपश्चर्येनंतर उपाशी असलेल्या गोदडनाथांना एक अद्भुत अनुभव आला। प्रत्यक्ष श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता वाण्याच्या वेशात महाराजांसमोर प्रगट झाले आणि महाराजांना तृप्त होईपर्यंत जेवू घातले। महाराजांनी जेवण केल्यानंतर वाण्याच्या रूपात आलेल्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता अचानक अदृश्य झाले। महाराजांच्या हे लक्षात आले की हे व्यापारी दुसरे तिसरे कोणी नाही, तर प्रत्यक्ष भगवान पांडुरंग आणि श्री रुक्मिणी माताच होत्या। कारण अशा या घनदाट अरण्यात एवढे मिष्टान्न कुठून येणार? या विचाराने महाराजांना विठ्ठलावर राग आला। ते विठ्ठलाला उद्देशून म्हणाले, मी आजपर्यंत चोरटे तप केले काय, म्हणूनच तुम्हाला चोरटे दर्शन दिले। असे म्हणत पुन्हा 1 वर्ष अन्न पाण्याविना कडक तप साधना केली। मग मात्र पुन्हा श्री विठ्ठलाने प्रत्यक्ष रूपात येऊन महाराजांना दर्शन दिले आणि यावेळी पंढरपूरला येण्याची आज्ञा केली। पुढे महाराजांची भेट संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील श्री नारायणनाथ यांच्याशी झाली। अशा प्रकारे संत अमरसिंह महाराज म्हणजेच गोदड महाराजांनी आपल्या अढळ एष्टूत, श्रद्धेने आणि कठोर तपश्चर्येने साक्षात पांडुरंगाचे दर्शन घेतले। त्यांची ही कथा आपल्याला हेच शिकवते की खरी भक्ती आणि दृढ निश्चय असेल तर परमेश्वर नक्कीच आपल्याला दर्शन देतो। श्रोते हो, आजचा हा भाग येथेच संपला। आजच्या या भागासाठी विशेष सहकार्य केलं होतं ते श्री क्षेत्र कर्जत येथील संत गोदड महाराज मंदिर येथील सेवेकरी श्री गणेश काकडे यांनी। आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।